प्रेमात पडलेल्या तरुण आणि तरुणीची ही कथा आहे. ओंकार असे तरुणाचे नाव आहे आणि अश्विनी असे तरुणीचे नाव आहे. दोघांचेही डोळे एकमेकांबद्दलच्या अपार प्रेमाने भरून आले होते आणि त्यांनी एकमेकांसोबत आपल्या सुंदर भविष्याची स्वप्ने पाहिली होती. ओंकार आणि अश्विनी एकमेकांच्या प्रेमात हरवले होते. त्यांना नेहमी एकत्र राहायचे होते आणि एकमेकांचे सुख दुःख सामायिक करायचे होते, परंतु त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे प्रेम नाकारले आणि त्यांना वेगळे करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. कधी धमकावलं, कधी लोभ दाखवलं तर कधी इमोशनल ब्लॅकमेलही केलं, पण ओंकार आणि अश्विनी यांनी एकमेकांना कधीही न सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी एकमेकांना वचन दिलं होतं आणि ते वचन त्यांनी पाळलं होतं. जेव्हा त्यांनी पाहिलं की घरातील सदस्य त्यांना कधीच सोडणार नाही, त्यांनी एकत्र येऊन स्वतःचे विश्व निर्माण करण्याचा निर्णय घेतला. कठीण परिस्थितीत ओंकारने अश्विनीला एक सुंदर घर विकत घेतले. एका छोट्याशा गावात त्यांनी घर बसवले आणि ते अतिशय प्रेमाने सजवले. एकमेकांसोबत सुख दुःख वाटून त्यांच्या प्रेमप्रवासात ते पुढे जाऊ लागले. दिवस सरत गेले आणि त्यांची प्रेमकहाणी गोड होत गेली. त्यांनी त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम केले आणि प्रत्येक अडचणीचा एकजुटीने सामना केला. आयुष्यात खूप वेळ एकत्र घालवला तरीही ते एकमेकांसोबत हसायचे आणि रडायचे. त्यांची प्रेमकहाणी पाहून लोक प्रेरित झाले. त्यांची धोरणात्मक आणि संघर्षमय कथा त्यांच्या प्रेमाचे आणि समर्पणाचे प्रतीक बनली. प्रेमात खरी ताकद आणि वेगळेपण असते हे त्यांनी आपल्या खऱ्या प्रेमकथेतून दाखवून दिले. जेव्हा दोन लोकांमध्ये खरे प्रेम असते, तेव्हा त्यांचा प्रत्येक संघर्ष त्यांनी भागीदार म्हणून स्वीकारला पाहिजे. प्रेमाची कहाणी नेहमीच एक मधुर संगीत आहे, जे आपल्या हृदयाला स्पर्श करते आणि आपल्याला जीवनात आनंद आणि आनंद देते. मित्रांनो, तुम्ही कोणावर प्रेम केलं का ते नक्की सांगा.